हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त मेथीच्या भाजीमध्ये बटाटे टाकून येत ना आपण छान अशी झणझणीत मस्त मेथीची भाजी बनवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे ना मेथीची भाजी छान स्वच्छ धुवून साफ करून आहे ना ठेवलेली आहे. आणि बटाटे पण बघू शकता साल काढून आहे ना स्वच्छ असे धुवून, हे बघा त्याचे आहेत ना असे एवढे तुकडे करून घेतलेले आहेत. आता कढई घेतलेली, कढईमध्ये आहे ना तेल टाकूयात. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना पहिल्यांदा बटाटा आहे ना छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. अगदी 50% बटाटा आपल्याला आहे ना शिजवून घ्यायचा आहे. बटाटे आपल्याला आहेत ना अळणी लागू नये म्हणून आहे ना चवीनुसार मीठ टाकूयात आणि व्यवस्थित असं हे परतून घेऊयात. आणि याच्यावरती आपल्याला आहे ना झाकण ठेवून बारीक गॅसवरती बटाटा छान असा वाफेवरती ना एकदम 50% असा शिजवून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला हे बघा मी 3 ते 4 कांदे मीडियम साईजचे घेतलेले आहेत. लसूण भरपूर असा घेतलेला आहे. मिरचीसुद्धा 8-9 मिरची घेतलेली. आता हे सगळं आपल्याला आहे ना चॉपरमध्ये आहे ना चॉप करून घ्यायचं आहे. भरपूर असा लसूण, मिरची आणि कांदा घेतलेला आहे. मस्त झणझणीत अशी आपली आहे ना मेथीची भाजी आहे ना बटाटा टाकून होते. खूप सुंदर अशी होते. तर मेथीची भाजी आपण नेहमीच बनवतो, पण मस्त अशी वेगवेगळ्या प्रकारे बनवायची म्हणजे घरातले आहेत ना मेथीची भाजी खायला ना कंटाळा येत नाही. छान असं चॉप करून घेऊयात. तर पाहू शकता मस्त बारीक एकसारखं असं लसूण, मिरची आणि कांदासुद्धा चॉप झालेला आहे. आता बटाटा आपण आहे ना एका साईडला वाफवण्यासाठी ठेवलेला आहे ना तो बघूयात. मीडियम गॅसवरतीच आपल्याला बटाटा छान असा वाफवून घ्यायचा आहे. हे बघा एकसारखं आहे ना परतून घ्यायचा. आणि बटाटा आहे का नाही वाफेवरती सुद्धा छान असा शिजला जातो, पण आपल्याला पूर्णपणे शिजवायचा नाही, अगदी 50% शिजवून घ्यायचं आहे. हे बघा शिजलेलं आहे. आता आपण एका ताटामध्ये ना काढून घेणार आहे. सगळा बटाटा व्यवस्थित असा काढून घेतलेला आहे. आता ह्याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. आता बारीक चॉप केलेला कांदा, मिरची आणि लसूण हे टाकलेलं आहे. आणि अगदी बारीक असं आपल्याला हे सगळं चॉप करून घेतलेलं आहे, चिरून घेतलेलं आहे. तर हे सुद्धा एकसारखं असं हलवत राहायचं आणि छान असं आहे ना भाजून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता एकसारखं हलवत राहायचं म्हणजे कांदा आपला ना छान असा भाजला जाईल. बघा कांदा, लसूण, मिरची छान अशी भाजलेली. आता याच्यामध्ये आपण मेथीची भाजी टाकणार आहे. भाजी टाकलेली आहे. व्यवस्थित असं हे परतून घेऊयात. छान असं हे परतलं की ह्याच्यामध्ये आपण आहे ना बटाटे जे आपले फ्राय करून घेतलेले आहेत ना बटाटा टाकणार आहे. आणि बटाटा टाकल्यानंतर ना सुद्धा आहे ना आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे. आपण बटाटा ज्यावेळेस वाफवून घेत होतो ना त्यावेळेससुद्धा मीठ टाकलेलं आहे. त्या हिशोबाने मीठ टाका आणि व्यवस्थित असं एकजीव करून घेऊयात. छान असं हलक्या हाताने हे हलवून घ्यायचं, एकजीव करायचं आणि ना एकदम गॅस बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरती ना एक 5 मिनिटाचे ना वाफ काढून घ्यायची. बघा मस्त एक 5 मिनिटं झालेली आहेत पाहू शकता. व्यवस्थित असं आहे ना हे मिक्स करूया आणि पुन्हा एक 5 मिनिटाची ना वाफ काढायला आपण आहे ना ठेवणार आहे. तर पाहू शकता मस्त अशी ना मेथीची भाजी आणि बटाटा आहे ना मेथी आणि बटाट्याची ना मस्त अशी झणझणीत अशी ना भाजी झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. ह्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा मेथीची भाजी बटाटा टाकून करून बघा, खूप सुंदर होते. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.